हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आम्हीच लढणार, भाजप जागा सोडणार नाही, नारायण राणेंचं वक्तव्य। तर पक्षाने सांगितल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणारही, नारायण राणेंकडून स्पष्ट। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू, यवतमाळ, वाशिम, नाशिक आणि हिंगोली बाबतची बैठक संपन्न। नाशिकची जागा शिवसेनाच लढणार, वर्षावरील बैठकीनंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। तर 5 ते 6 जागांवर महायुतीमध्ये चर्चा सुरू, हेमंत गोडसेंची माहिती। शिंदेंच्या विद्यमान खासदारांवरच तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ, ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची टीका। खासदारांचे हे हाल असतील तर आमदारांचं काय होणार, दबाव तंत्रावर नाईकांचा सवाल। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार, मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उन्मेष पाटील यांची समजूत काढणार, बावनकुळेंकडून फोनवरून उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यामधील चर्चा फिसकटली, हातकणंगले मतदारसंघात ठाकरे उमेदवार देणार, माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। उत्तर प्रदेशमधील 2 टप्प्यांनंतर भाजप राज ठाकरेंना सोबत घेईल, आदित्य ठाकरेंचा दावा। राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नयेत यासाठी युतीच्या घोषणेस विलंब होत असल्याची चर्चा। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी उद्या जाहीर होणार, रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येतील। अकोल्याबाबत काँग्रेसशी चर्चा करणार, काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। वर्धा लोकसभेसाठी पवार गटाचे उमेदवार अमर काळेंनी भरला अर्ज, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अमर काळे यांचं शक्ती प्रदर्शन। बुलढाण्यासाठी शिंदेंकडून प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर, तर परभणीमध्ये ठाकरेंचे उमेदवार संजय जाधव यांचा अर्ज दाखल। दुसरीकडे अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना वंचितचा पाठिंबा। 2 कोटीच्या गाडीमध्ये फिरणारे मतदारांना 17 रुपयाच्या साड्या वाटतात, नवनीत राणांवर बच्चू कडूंची टीका। तर यंदा नवनीत राणा 3 लाखाहून जास्त मतांनी जिंकणार, रवी राणांना विश्वास। केजरीवाल अटकेत असताना आपला मोठा दिलासा, खासदार संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, कथित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर जारी, 9 मार्चला शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा। भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर, पक्षामध्ये न आल्यास अटक करण्याची धमकी, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांचा गंभीर आरोप। आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर लखनौचं आव्हान, विराट कोहली आणि केएल राहुलच्या कामगिरीकडे लक्ष, तर आयपीएलच्या 2 सामन्यांच्या तारखा बदलल्या। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।